त्यांच्यावर कारवाई केली काय डोंबिवली आणि कल्याण शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या चोऱ्याचं प्रमाण वाढत होतं. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री डोंगरे साहेब, जॉईंट सी पी चव्हाण साहेब आणि आमचे अपर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव, DCP झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे पथकं गठीत केले होते. त्यामधील डोंबिवली पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API भराडे, PSI चव्हाण, PSI गाडेकर व टीम अशी गठीत करण्यात आली होती. डोंबिवली हद्दीमध्ये पण मानपाडा डोंबिवली हद्दीत सुद्धा 90 फीट रोड या ठिकाणी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडले होते आणि ते अनडिटेक्टेड होते. त्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरातील CCTV कॅमेरा व इतर माहिती संकलित करून आणि त्यामध्ये अधिक मेहनत घेऊन आरोपी नामे परेश किशोर घवरी वय 35 वर्ष राहणार कल्याण यास 12 तारखेला अटक केलेली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यापैकी 2 गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत व 1 गुन्हा हा मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर या पोलीस ठाणे अंतर्गत असे 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे. 3ही गुन्हे चेन स्नॅचिंगचे आहे. मॉर्निंग वॉकला किंवा रस्त्याने पायी जाणारे कोणी महिला असतील त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून किंवा चेन्स खेचून चोरी करण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या तपासात आम्ही एकूण 5,55,000 रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे. त्यामध्ये एक पल्सर आणि एक यामा कंपनीची मोटर स्कूटर व 20 ग्रॅम सोन्याची चेन, 10 ग्रॅम सोन्याची चेन असं चीजवस्तू जप्त केलेल्या आहे. आरोपी परेश घवरी याचे दिनांक 15 जुलै 2025 रोजी पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. कल्याणमधील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता आणि सकाळी तो त्याच्या साथीदारासह हे गुन्हे करत होता.